संपूर्ण राज्यभरात इंधन टंचाईचं संकट अधिक गडद। डिझेल मिळवण्यासाठी मध्यरात्री शेतकरी आणि वाहन चालकांच्या पंपावर लांबच लांब रांगा। इंधन साठा संपला त्यामुळे अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक। खरीपाच्या तोंडावर बळीराजा दुबार संकटात सापडला। इंधन टंचाईच्या झळा आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत। पेट्रोल डिझेल नाही त्यामुळे सायनमधील पेट्रोल पंप बंद। परळ उड्डाणपुलाच्या पेट्रोल पंपावरही पेट्रोल नाही। गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 2 रुपये 72 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 81 पैशांनी महागलं। मुंबई पुण्यात पेट्रोल 111 रुपये प्रति लिटर। जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींची टीका। काँग्रेसकडून ट्विट करत तिसऱ्यांदा मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख। इंधन मिळेल की नाही या भीतीनं 20% मागणी वाढली आहे। पुरवठ्यावर ताण येण्याइतपत साठेबाजी करू नका। पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा सल्ला। शासकीय कांदा खरेदीच्या दरात 3 रुपये 45 पैशांनी वाढ। ग्राहक व्यवहार विभागाचा मोठा निर्णय। 15 रुपये 80 पैसे दरानं शासकीय उन्हाळी कांद्याची खरेदी होणार।